नमस्कार मित्रांनो. आज आज एवढी धक्कादायक, बेकार, दुःखदायक, मनाला हेलावून टाकणारी, काळजाचा ठोका चुकवणारी अशी बारामतीमध्ये बातमी घडली. तुमच्या कानापर्यंत तर पोहोचलीच असेल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आज सकाळी मुंबईवरून बारामतीमध्ये येत असताना सभेसाठी त्यांचं विमान क्रॅश झालं. नेमकं बारामतीतच क्रॅश झालं लँडिंग करताना. सकाळी उठल्याच्या नंतर मला भरपूर फोन यायला लागला. ॲक्च्युली मी काल एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो. रात्री 3 वाजता आलो आणि सकाळी उठायला मला 10 वाजले. उठून बघतोय मला एवढे फोन काय येतं. बघतोय फोन फिरवला माघारी तर समजलं की अशी बातमी घडली. म्हणजे अनबिलिव्हेबल बातमी माझ्यासाठी ते. तर म्हणजे काय बोलावं मला हे समजा नाही. म्हणजे काळजाचा ठोका चुकला असा. म्हणलं अशी गोष्ट आणि आपल्या बारामतीत आणि प्रत्येकासाठी ही शॉकिंग न्यूज आहे आज म्हणजे म्हणजे अख्खी बारामतीच नाही तर अख्खा महाराष्ट्र ह्या बातमीनं शॉक झालेला आहे. कारण मी बारामतीमध्ये राहतो, मला माहिती आहे दादा म्हणजे बारामतीसाठी देव होते. म्हणजे बारामती अनाथ झाली म्हणलं तरी चालेल. जे आता दादांबद्दल बोलायचं तरी काय, भरपूर सारा विकास, भरपूर साऱ्या गोष्टी बारामतीत मी माझ्या डोळ्याने इथं 5-6 वर्ष झालं राहतोय. मी माझ्या डोळ्याने सगळ्या गोष्टी बघतोय. आता रिसेंटली मी KVK मध्ये जाऊन सुद्धा जाहिरात वगैरे बनवली. भरपूर साऱ्या गोष्टी आणि आज सकाळ सकाळ उठून ही अशी दुःखाची बातमी मला म्हणजे ऐकायला भेटली. म्हणजे माझे शब्दच निशब्द झाले. तर काय बोलावं मला काय समजेना. एवढी दुर्दैवी घटना घडूच कशी शकते असं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. अख्खी बारामती बंद आहे, महाराष्ट्र बंद आहे. आणि एवढी गर्दी त्या मेडिकल कॉलेजपाशी, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत. आता मी थोड्या वेळाने तिकडे जाणार आहे. जस्ट मी आवरलं. पहिलं म्हणलं व्हिडिओ एक बनवावं, आपल्या ऑडियन्सला ही दुःखाची बातमी सांगावी आणि तिकडली परिस्थिती काय, कसं आहे, कोण कोण येणार आहे, काय हाल चालू आहे त्या ठिकाणी, सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला या चॅनलवरती दाखवणार आहे. आणि बारामतीमध्ये नेमकं लँडिंगच्या वेळेसच ते विमान कोसळलं. तिथले स्थानिक लोक सांगतात की सकाळी विमानाचा आवाज वेगळाच येत होता. जसं रेग्युलर असतं तसं नव्हतं येत. कर्कश आवाज येत होता. गोल गोल तिथलं विमान घुमलं आणि त्या ठिकाणी पडलं विमान. आणि बाकीचे तिथले आसपास मी न्यूजमध्ये बघितले की बाकीचे लोक पण आसपासमधले सांगतायत की विमानाचे काही पार्ट इकडे तिकडे उडून वगैरे आले. म्हणजे अशा गोष्टी, बऱ्याच काही गोष्टी घडल्या त्या ठिकाणी आणि विमान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे अतिशय दुःखद घटना घडलेली ही. खरंच मनाला हेलावून टाकणारे. असं कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे माझं सकाळपासून आज मी शूट ठेवलं होतं. मी सगळ्या गोष्टी कॅन्सल केल्या तर आणि म्हणजे मनच लागा नाही कुठल्या गोष्टीमध्ये. असं मन उडून गेल्यासारखं झालं आहे माझं. बाहुड्या पण तिकडे गेलाय. मी पण जाणार आहे. सगळ्या गोष्टी आज बघणार आहे कशा आहेत. पण अशी गोष्ट घडायला नव्हती पाहिजेत असं मला वाटतं. अशी गोष्ट घडायला नव्हती पाहिजेत. बारामतीला दादांची गरज होती, या महाराष्ट्राला दादांची गरज होती.